Hello friends, I am Umesh Sirgari, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचे लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्सेसरीज ऑन लेथ म्हणजे ॲक्सेसरीज ऑफ लेथ याबद्दल डिस्कस केलेला होतो. म्हणजे लेथवरती कोणकोणते ॲक्सेसरीज आपण यूज करतो ऑपरेशन्स करत असताना ते आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे ऑपरेशन्स ऑन लेथ म्हणजे लेथ मशीनवरती आपण कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आणि व कसे करायचं याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर पहिला आहे टर्निंग ऑपरेशन. टर्निंग ऑपरेशन वाईडली लेथवरती यूज केला जातो. आता टर्निंग ऑपरेशन म्हणजे काय? टर्निंग इन a lathe is to remove the excess material from the workpiece to produce a cylindrical surface of required shape and size. म्हणजे टर्निंग ऑपरेशन म्हणजे काय असतो? ज्यावेळी तुम्ही एखादी जॉब तुम्ही होल्ड करता सेंटर्समध्ये आणि तुम्ही कटिंग टूलच्या साहाय्याने त्याला अलॉंग द पॅरलल ऑफ द ॲक्सिस ऑफ द सेंटर, तुमचा जो ॲक्सिसचा सेंटर असतो त्याला पॅरलली जेव्हा तुम्ही कटिंग टूल जो आहे तुमचा तो डिझायर्ड डिस्टन्सवरती ठेवून म्हणजे डिझायर्ड डिस्टन्स जेवढी डायमीटर तुम्हाला पाहिजे जेवढी डायमीटर पाहिजे त्या प्रोपोर्शनली जेव्हा ठेवून तो टूलला जेव्हा तुम्ही पॅरलली मूव्ह करता, जेव्हा जॉब तुमची रोटेट होत असतो त्यावेळी तुम्ही पॅरलली मूव्ह करता त्यावेळी जॉबवरचा जो ॲक्सेस मटेरियल असतो, आता सपोज समजा तुमचा जॉब असा आहे आणि तुमचा टूलमुळं हा जो ॲक्सेस मटेरियल आहे हा ॲक्सेस मटेरियल रिमूव्ह होत आहे. जो टूल तुम्ही लँजिट्युडनली मूव्ह करत असता, टूल तुम्ही लँजिट्युडनली मूव्ह करत असता हा जो ॲक्सेस मटेरियल आहे जॉबवरचा तो रिमूव्ह होत असतो. मग रिमूव्ह झाल्यावरती तुम्हाला काय भेटतो? हा जो डिझायर्ड शेप आहे, हा जो तुम्हाला गॅप दिसत आहे हा डिझायर्ड डायमीटरचा तुम्हाला सर्क्युलर डायमीटरचा तुम्हाला जो तुमचा वर्कपीस आहे आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला भेटतो आफ्टर ऑपरेशन झाल्यावरती. म्हणजे टर्निंग ऑपरेशन म्हणजे एवढाच की टर्निंग ऑपरेशनवरती तुम्हाला जो ॲक्सेस मटेरियल आहे तो ॲक्सेस मटेरियल रिमूव्ह करून हा जो ॲक्सेस मटेरियल असतो हा ॲक्सेस मटेरियल रिमूव्ह करून तुम्हाला सर्क्युलर शेप जो तुमचा ज्या साईजचा पाहिजे त्या साईजचा तुम्हाला सर्क्युलर शेप भेटतो टर्निंग ऑपरेशनमध्ये. मग हे ऑपरेशन करताना तुम्हाला जो तुमचा टूल असतो तो टूल जो आहे तो पॅरलल टू दी सेंटर ऑफ लेथ ॲक्सिस तुम्हाला मूव्ह करावा लागतो. टूल जो आहे तुमचा हा जो सेंटर आहे तुमचा लेथचा, सेंटरच्या लेथला पॅरलली लेथच्या ॲक्सिसच्या पॅरलली तुम्हाला टूल जो आहे तो टूल तुम्हाला लॉन्जिट्युडनली मूव्ह करावा लागतो आणि त्यामुळे तुमचा जो ॲक्सेस मटेरियल असतो वर्कपीसवरचा तो रिमूव्ह होतो आणि तुम्हाला सर्क्युलर शेप डिझायर्ड साईजमध्ये भेटतो. तर यालाच टर्निंग ऑपरेशन असे म्हणतात. इव्हन तुम्ही फिगरमध्ये देखील बघू शकता. त्या फिगरमध्ये देखील तुम्ही बघू शकता हा जो सरफेस आहे हा टर्निंग झाल्यावरचा सरफेस आहे. तुमचा जो इथं टूल आहे हा टूल जो आहे तो सेंटरला पॅरलली आणि लॉन्जिट्युडनली मूव्ह होतो. आणि जो ॲक्सेस मटेरियल आहे वरचा तो रिमूव्ह करतो. हे झालं टर्निंगबद्दल. नेक्स्ट ऑपरेशन आहे फेसिंग. आता फेसिंग म्हणजे काय? फेसिंग इज दी ऑपरेशन ऑफ द मशीनिंग the end of the piece of work to produce a flat surface with the axis. म्हणजे काय हो? जेव्हा तुम्हाला एखाद्या वर्कपीसचा जो एंड असतो, हा जो एंड आहे एंड सरफेस जेव्हा तुम्हाला फ्लॅट पाहिजे असतो, जेव्हा तुम्हाला हा एंड सरफेस जो आहे फ्लॅट पाहिजे असतो किंवा जो सरफेस जो की तुमच्या ॲक्सिसचा जो सेंटर ऑफ ॲक्सिस असतो त्याच्या परपेंडिक्युलर जो सरफेस असतो एंडचा तो जेव्हा तुम्हाला फ्लॅट पाहिजे असतो त्यावेळी तुम्ही तुमचा जो टूल असतो तुम्ही त्या फिगरमध्ये बघू शकता. हा वर्कपीस आहे हा तुमच्या सेंटरच्या साहाय्याने किंवा तुमचा जो चेक आहे त्याच्या साहाय्याने तो रोटेट होत आहे आणि तुम्ही जेव्हा कटिंग टूल जो आहे तो जो आहे तुमचा जो सेंटरचा ॲक्सिस आहे लेथचा ॲक्सिस जो आहे सेंटरचा त्याच्या परपेंडिक्युलरली जेव्हा तुम्ही टूलला फीड देता तेव्हा हा जो ॲक्सेस मटेरियल आहे याच्यावरचा इरेग्युलर शेप असलेला ॲक्सेस मटेरियल आहे तो रिमूव्ह होतो आणि तुम्हाला एक फ्लॅट सरफेस इथं भेटतो. म्हणजे एंडला
फेसवरती किंवा जॉबच्या फेसवरती किंवा एंड फेसवरती जेव्हा तुम्हाला फ्लॅट सरफेसची गरज असते त्यावेळी तुम्ही फेसिंग ऑपरेशन करता. फेसिंग ऑपरेशनच्या वेळी तुमचा जो टूल असतो तो परपेंडिक्युलर टू दी सेंटर ऑफ दी लेथ मूव्ह करावा लागतो. हे झालं फेसिंग ऑपरेशनबद्दल. नेक्स्ट आहे चॅम्परिंग. चॅम्परिंग हे महत्त्वाचं म्हणजे खूपच इम्पॉर्टंट असं ऑपरेशन आहे. चॅम्परिंग इज द ऑपरेशन ऑफ बिवेलिंग दी एक्स्ट्रीम एंड ऑफ दी वर्कपीस. म्हणजे काय हो, चॅम्परिंग ॲक्च्युली म्हणजे काय, जर तुम्ही फिगरमध्ये बघितलं तुम्हाला कळेल. तुम्ही बघत असाल हा एंड जो आहे, एकच मिनिट, तुम्ही बघत असाल टूल जो आहे, टूल जेव्हा तुम्ही टूलने याला कट करत असाल त्यावेळी त्यामुळं काय झालं हो, तुमचा जो पहिलाचा वर्कपीस होता, पहिला काय होता हो, त्याचे एड्स जे होते वर्कपीसचे ते शार्प कॉर्नर होते. ते जे कॉर्नर जे होते ते शार्प एज होते. पण शार्प एज असल्यामुळं काय होतो, जॉब जो आहे तो डॅमेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर त्याला कुठं तर इम्पॅक्ट झाला तर ते डॅमेज होण्याचे चान्सेस खूप असतात. आणि त्याच्यामुळं म्हणजे शार्प एज असल्यामुळं म्हणजे खूपच प्रॉब्लेम्स येत असतात. इव्हन ॲक्सिडेंटली पण जर तुम्ही बघितलात की जर शार्प एज असतील तर वर्क करत असताना तर त्याला देखील तो डॅमेज करण्याचे चान्सेस खूप असतो. मग त्यामुळं तुम्हाला जो तुमचा जो ऑब्जेक्ट असतो त्याला मॅक्सिमम तुम्ही जे ऑब्जेक्ट बघतात त्याला चॅम्पर दिलेला असतो. चॅम्पर म्हणजे काय नाही तर तिचा जो आहे तो छोट्या प्रमाणात टेपर, एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये टेपर दिलेला असतो, जेणेकरून तुमचं जे शार्प एज आहे तो इलिमिनेट होतो. तर हे ऑपरेशन कसा करता तो, तर हे ऑपरेशन जे आहे तो नोज टूल जो असतो तुमचा फॉर्म टूल, जे की तुम्ही टेपर टर्निंगसाठी यूज करता, त्याला म्हणजे तो जो आहे तो इन्क्लाइंड तो जो असतो तो त्याला इन्क्लाइंड एज असतो, म्हणजे इन्क्लाइंड कटिंग एज असतो. तो कटिंग एज जो आहे तो जस्ट जो तुमचा सेंटर ऑफ लेथ असतो, सेंटर ऑफ लेथमध्ये तुमचं जेव्हा तुमचं वर्क जेव्हा रोटेट होत असतो तेव्हा त्याला परपेंडिक्युलर म्हणजे लेथ सेंटरला परपेंडिक्युलर तुम्ही जस्ट त्या टूलनी फॉर्म टूलनी जेव्हा तुम्ही त्याला फिट देता एकदम छोट्या अमाऊंटमध्ये, त्यावेळी जो तुमचा एज आहे तो रिमूव्ह होतो आणि तुम्हाला एक छोटा स्मॉल टेपर भेटतो, स्मॉल कोनिकल शेप भेटतो. तर त्यामुळे तुमचे एज जे आहेत ते एज रिमूव्ह होतो आणि तुम्हाला चॅम्पर भेटतो. याला चॅम्पर असे म्हणतात. आणि याचा अजून एक उपयोग कुठं होतो, ज्यावेळी तुम्ही याच्यावरती थ्रेडिंग केलेलं असाल, जर सपोज समजा तुम्ही थ्रेडिंग केलेलं असाल तर तुम्हाला कंपल्सरी ॲट दी एंड तुम्हाला चॅम्पर करावं लागतो. जर तुम्ही येऊन बघितलं असेल बोल्ट वगैरे तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये, तर बोल्टच्या एंडला चॅम्पर दिसतो तुम्हाला. कशाला, कारण जर सपोज समजा तिथं जर शार्प एज असता तर जेव्हा तुम्ही नटमध्ये त्याला अलाइन करत असता, जेव्हा तुम्ही नटमध्ये त्याला मेश करत असता, मग त्यावेळी ते खूपच डिफिकल्ट होतो नटमध्ये म्हणजे मेश करताना. मग ते प्रॉब्लेम्स अवॉइड करण्यासाठी इवन बोल्टला देखील जेव्हा कुठंही थ्रेडेड पार्ट जो इथं असतो, जिथं त्याला थ्रेडिंग केलेला असतो, त्याच्या एंडला तुम्हाला चॅम्परिंग द्यावा लागतो. हे झालं चॅम्परिंगबद्दल. नेक्स्ट आहे ग्रूइंग. आता ग्रूइंग ऑपरेशन म्हणजे काय, ग्रूइंग इज द प्रोसेस ऑफ कटिंग अ नॅरो ग्रूव ऑन दी सिलेंड्रिकल सरफेस ऑफ द वर्कपीस. म्हणजे वर्कपीसवरती याला ग्रूइंग असे म्हणतात. म्हणजे नॅरो शेपमध्ये जेव्हा तुम्ही याला कट करता, म्हणजे त्याची डायमीटर कमी करता, किंवा एखादी सपोज समजा कंटिन्युअस डायमीटरचा एक वर्कपीस आहे आणि सडनली तुम्ही त्याच्यामध्ये त्या डायमीटरमध्ये रिड्यूस केलात, म्हणजे याला अंडरकट देखील म्हणता येतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही त्याला तुमचा जो डायमीटर आहे एक छोट्या स्पेससाठी तुम्ही त्याचं डायमीटर कमी केलात, मग याला म्हणायचं ग्रूइंग ऑपरेशन. आता ग्रूइंग ऑपरेशन करत असताना तुम्ही ग्रूइंग ऑपरेशन कसं करू शकता, एक तर तुम्ही तुमचा जो पार्टिंग टूल असतो त्याच्याने तुम्ही करू शकता. आणि ग्रूइंग ऑपरेशन करत असताना तुम्ही जर सपोज समजा तुम्हाला कॉन्व्हेक्स किंवा कॉन्क्यू शेप पाहिजे असतील तर तुम्ही ते शेप देखील प्रोव्हाइड करू शकता. तर याचा उपयोग नेमका कुठं होतो, तर तुम्ही बघितलं असाल ज्यावेळी तुमचा बोल्ट वगैरे असतो किंवा जिथं थ्रेडेड पार्ट असतो अटॅच टू दी शोल्डर किंवा असं याच्यावरती थ्रेडेड पार्ट आहे समजा, तर तुम्ही जर बघितलात मॅक्सिमम याच्यावेळी तर इथं ग्रूव दिलेला असतो एक छोटा, म्हणजे याच्यामध्ये डायमेन्शन्समध्ये वॅरी केलेलं असतात. जे तुमचे बोल्ट किंवा थ्रेडेड पार्ट जिथं असतो ना तिथं शोल्डरपाशी किंवा शोल्डर जिथं असतो तिथं छोटासा ग्रूव दिलेला असतो. याचा पर्पज एवढाच असतो की जे तुमचे स्ट्रेस जे जॉमेट्रिक व्हॅरिएशन्समुळं, म्हणजे आता याच्यामध्ये जॉमेट्रिक व्हॅरिएशन झाल्यामुळं
जे तुमचे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होत असतो ना, ते स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन इलिमिनेट करण्यासाठी याला एक छोटा ग्रू म्हणजे ग्रूइंग केला जातो. जिथं तुमचा बोल्ट वगैरे बघितला तुम्ही, बोल्टच्या जिथं तुमचा फेस असतो आणि तुमचं जे थ्रेडिंग पार्ट असतो त्यामध्ये छोटा ग्रू केलेला असतो. कारण तुमचा जो स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन आहे, तुम्ही डिझाईनमध्ये शिकला असाल, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला तिथं छोटा कट द्यावा लागतो, त्यालाच ग्रूइंग असे म्हणतात. हे झालं ग्रूइंगबद्दल. नेक्स्ट आहे अंडरकट. अंडरकट आणि ग्रूइंग मोस्टली दोन्ही पण सेमच आहेत, पण अंडरकट जर तुम्ही बघितलात, अंडरकट तुम्हाला इंटरनल अंडरकट पण देता येतो. म्हणजे कसा, सपोज समजा तुमचं एक होल आहे, होलो शाफ्ट आहे, होलो फेस आहे समजा, जर तुम्ही त्याला इंटरनल म्हणजे एका पर्टिक्युलर स्पेसपाशी तुम्ही त्याचा डायमीटरमध्ये व्हॅल्यू करू शकता. जो तुमचा इंटरनल डायमीटर आहे तो इनलार्ज करू शकता. इंटरनल डायमीटर एका पर्टिक्युलर पोझिशनला इनलार्ज करू शकता. मग हा जो इनलार्ज तुम्ही बघितला असेल, मॅक्सिमम काही ठिकाणी तुमचा जो पोर्शन असतो तिथं इनलार्ज झालेला असतो. तर हे कशामुळं करतात, इंटरनलच्या वेळी इंटरनल अंडरकटच्या वेळी तुमचा डायमीटर इनलार्ज होतो, पण एक्सटर्नल अंडरकट असेल, इथं तुम्ही फिगरमध्ये बघू शकता, एकच मिनिट, फिगरमध्ये तुम्हाला एक्सटर्नल अंडरकट आहे. आता एक्सटर्नल सरफेस आहे, त्याला तुम्ही अंडरकट दिला म्हणजे अंडरकट म्हणजे तुमचा डायमीटर जो आहे तो कमी होतो. एक्सटर्नल सरफेसवरती तुम्ही अंडरकट करत असाल तर डायमीटरमध्ये कमी करता, आणि इंटरनलच्या वेळी अंडरकट करत असाल तर डायमीटरमध्ये इन्क्रीज करता. आता इंटरनलचं मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं होतं. इंटरनलचं जर आता मी तो सांगितलं होतं की तुमचा जो इंटरनल होलो असतो, इंटरनल आता हे होल आहे समजा, अंडरकट म्हणजे काय होतो, याच्या डायमीटरमध्ये इन्क्रीज करणं, एका पर्टिक्युलर स्पेसमध्ये याच्या डायमीटरमध्ये इन्क्रीज करणं, तर याला इंटरनल अंडरकट म्हणतात. त्यामुळे तुमचं डायमीटरमध्ये इन्क्रीज होतो. एक्सटर्नल अंडरकटच्या वेळी तुमचा डायमीटर कमी होतो. हा एक्सटर्नल अंडरकट आहे, डायमीटर कमी होतो. तर अंडरकटचा नेमकं गरज काय आहे, तर कारण जेव्हा दोन पार्ट मेशिंग होत असतात किंवा मेट होत असतात त्यावेळी अंडरकट हा खूप महत्त्वाचा असतो. इवन तुम्ही जर सिलिंग्स वगैरे बघितलं असाल, ऑइल सिलिंग वगैरे जे तुम्ही बघता त्या ठिकाणी देखील ते जे सिलिंग्स आहेत ते सिलिंग्स या अंडरकटमध्येच तुम्हाला ठेवावे लागतात. किंवा मेटिंग पार्ट्समध्ये देखील अंडरकटचा उपयोग होतो लॉकिंग पर्पजसाठी. हे झालं अंडरकट. अंडरकट जो आहे तो तुम्ही पार्टिंग टूलनी आणि बोरिंग टूलनी करू शकता. जर होलो पार्ट असेल, होलोमध्ये तुम्हाला अंडरकट करायचं असेल म्हणजे इंटरनली अंडरकट करायचं असेल तर तुम्हाला बोरिंग टूल यूज करावा लागतो, आणि जर तुम्हाला एक्सटर्नल करायचं असेल तर तुम्ही पार्टिंग टूल यूज करू शकता. आता पार्टिंग ऑपरेशन म्हणजे काय, पार्टिंग म्हणजे काय नाही, तुमचं जर सपोज समजा एखादी जॉब जर खूपच मोठ्या लेंथची असेल तर तुम्ही त्याला ब्रेक म्हणजे तुम्ही त्याला पर्टिक्युलर एका लेंथमध्ये तुम्ही त्याला ब्रेक करणार असाल तर पार्टिंग टूल जो आहे तो जो तुमचा सेंटर असतो लेथचा जो सेंटर आहे त्याला परपेंडिक्युलर तुम्ही पार्टिंग टूल नी त्याला फीड देणार. तुमचा जॉब जे रोटेट होत असणार आणि तुम्ही त्याला परपेंडिक्युलर फीड दिल्यामुळे तुमचा जो जॉब आहे तो त्या पर्टिक्युलर पोझिशनला ब्रेक होतो. तुम्हाला हा जो छोटा वर्कपीस आहे तो छोटा वर्कपीस भेटतो. म्हणजे पार्टिंगचा फक्त एवढाच पर्पज असतो की तुम्हाला डिझायर्ड शेपमध्ये तुम्ही जॉब जे आहे ते कट करून घेऊ शकता. हे पार्टिंगचा पर्पज असतो. आणि बोरिंग काय आहे, बोरिंग म्हणजे टू इनलार्ज दी होल. म्हणजे सपोज समजा तुमचा एक होल आहे, एखादी होल आहे, एकच मिनिट, हे तुमचा एक जॉब आहे, तुमचा जॉब आहे, क्रॉस सेक्शन दाखवलं मी, त्याला तुमचं त्या डायमीटरला तो जो आता डायमीटर आहे इंटरनल डायमीटर म्हणजे इंटरनल होल, त्याची डायमीटर तुम्हाला सपोज समजा आता वाढवायची आहे, त्याची डायमीटर तुम्हाला वाढवायची आहे. ऑलरेडी होल आहे पण त्याला तुमची डायमीटर वाढवायचं. मग त्यावेळी बोरिंग टूलच्या सहाय्याने, बोरिंग टूल कसा असतो तर बोरिंग टूल जो आहे तो या शेपचा असा बोरिंग टूल असतो. तर बोरिंग टूलच्या सहाय्याने तुम्ही त्याचा जो डायमीटर आहे तो डायमीटर जो आहे तो त्याला इनलार्ज करू शकता. डायमीटर जो आहे तो इनलार्ज करू शकता. यावेळी तुमचा जॉब जो आहे तो रोटेट होत असतो आणि बोरिंग टूल जो आहे तो त्याला म्हणजे लॉन्जिट्युडनली तुम्ही त्याला फीड करत जाता आणि तुमचा जो मटेरियल आहे तो रिमूव्ह होतो आणि तुमचा जो होल आहे तो इनलार्ज होतो. हे झालं बोरिंग टूलबद्दल, बोरिंग ऑपरेशनबद्दल. नेक्स्ट ऑपरेशन आहे नगलिंग ऑपरेशन. नगलिंग ऑपरेशन हा देखील खूप इम्पॉर्टंट असं ऑपरेशन आहे. तर नगलिंग इज द प्रोसेस ऑफ एम्बॉसिंग अ डायमंड शेप्ड पॅटर्न ऑन दी सरफेस ऑफ द वर्कपीस. म्हणजे वर्कपीसवरती एखादा डिझायर्ड शेप जेव्हा आपण देत असतो, आता तुम्ही तर बघत असाल हा जो वर्कपीस आहे या वर्कपीसवरती डायमंड शेप आहे, असं तुम्ही खूपदा बघितलं असेल. इवन तुम्ही जर पाण्याची बॉटल जर बघितलं असेल त्याचा जो टोपण असतो किंवा त्याच्यात देखील तुम्हाला असं म्हणजे स्टेट नगलिंग दिसतो. तर याचा पर्पज काय ॲक्च्युली, म्हणजे नगलिंग कशाला करायचं, तर जेव्हा ग्रिपिंग पर्पजसाठी नगलिंग यूज केला जातो.
म्हणजे ग्रिपिंग कशाला लागतो आपल्याला. सपोज समजा तुमचा जो बॉटल आहे, बॉटलचा जो झाकण आहे तुमचा, तो झाकण जो आहे तो एकदम म्हणजे त्यावरती कोणताच नगलिंग नाही समजा, त्याच्यावरती नगलिंग नाही समजा. एकच मिनटं. तुमचा जो सपोज समजा तुमचा एक बॉटल आहे, बॉटलवरचा जो झाकण आहे, सपोज तुमचा एक बॉटल आहे, बॉटलवरती जो झाकण आहे त्याच्यावरती नगलिंग नाही आहे, तो एकदम प्लेन आहे. हा जो आहे हा एकदम प्लेन आहे. मग तुम्ही जर त्याला ओपन करत असाल, मग काय होतं, तुमचा आत जो आहे तो स्लिप होतो. आत जो आहे तो स्लिप होत असतो. का, म्हणजे गुळगुळीत सरफेस आहे तो. हा जो सरफेस आहे आता गुळगुळीत सरफेस आहे. गुळगुळीत सरफेस असल्यावरती तो जो आहे तुमचा आत जो आहे तो स्लिप होतो. मग तुम्हाला जो तुमचा झाकण आहे तो काढण्यासाठी खूपच एफर्ट्स करावे लागतात, खूपच त्याला गच्च धरून काढावा लागतो. मग त्यावेळी म्हणजे स्लिपेज व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात किंवा तुम्हाला जास्त घट्ट धरून तुम्हाला ओपन करावा लागतो. मग हे प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी काय करावं लागतो, तुम्हाला त्यावरती एक रफ सरफेस क्रिएट करावा लागतो. जर तुम्हाला माहिती आहे, जर रफ सरफेस क्रिएट केला तर तुम्हाला इझिली तुम्ही ग्रिप धरू शकता, इझिली ग्रिप तुम्हाला भेटू शकतो. तुमच्या बोटाला जो आहे तो इझिली ग्रिप भेटू शकतो. किंवा इव्हन जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर तुम्ही बघितलं असाल की जर तुमचा जो ग्रिपिंग जिथं तुम्ही होल्ड करता बॅटला जिथं तुम्ही होल्ड करता, तुम्ही तिथे ग्रिपिंग जो आहे तुमचा तो प्रॉपर असायला पाहिजे, नाही तर तुमचा बॅट जो आहे तो स्लिप होऊन तुमच्या हातातून निसटून जातो. मग तुम्ही त्यामुळे कंपल्सरी तुम्ही बघत असाल यावरती रबर बँड वगैरे असतात, त्याला डॉटेड लाईन्स असतात ग्रिपिंग पर्पजसाठी. मग ते ग्रिपिंग जो आहे मटेरियलवरती कसा फॉर्म करायचा, तर जो नगलिंग टूल असतो तुमचा नगलिंग टूल, एक तर नगलिंग टूलमध्ये जर तुम्ही बघितलात, एक तर सिंगल रोलर असू शकतो तुमचा, सिंगल नगलिंग टूल असू शकतो किंवा डबल असू शकतो. मग आता यामध्ये जो डबल आहेत आणि हा जो नगलिंग टूल आहे हा स्टेट नगलिंगसाठी यूज केला जातो. तुम्ही बघू शकता यावरती जे इम्बॉसिंग केलेले जे तुम्हाला टीथ दिसत आहेत ते स्टेट फॉर्मॅटमध्ये आहेत. मग हा जो नगलिंग टूल आहे हा टूलपोस्टमध्ये होल्ड केला जातो आणि जेव्हा तुमचा जॉब रोटेट होत असतो, जॉब तुमचा जो आहे तो सेंटर्समध्ये रोटेट होत असतो, त्यावेळी हा जो नगलिंग टूल आहे तो जो आहे तो परपेंडिक्युलरली सेंटर्सच्या परपेंडिक्युलरली त्याला फीड दिला जातो. त्या फीडमुळे काय होतं, ते जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि तुम्ही त्याला तसंच कंप्रेसिव्ह फोर्स कंटिन्यू दिल्यामुळं हे जे आहे ते इम्बॉस करायला चालू होतो, म्हणजे त्यावरती शेप इम्बॉस करायला चालू होतो. जर तुम्ही डायमंड नगलिंग यूज करत असाल तर डायमंड शेप क्रिएट होतो, जर तुम्ही लिनियर नगलिंग यूज करत असाल तर लिनियर शेप यूज होतो, लिनियर नगलिंग भेटतो तुम्हाला. आणि तुम्ही त्याला इव्हन जेवढ्या लेंथपर्यंत पाहिजे तेवढ्या लेंथपर्यंत तुम्ही त्याला लॉन्जिट्युडनली देखील फीड करू शकता. म्हणजे तुम्ही पुन्हा त्याला रिटर्न घेऊन तुम्ही पुन्हा एकदा त्याला फीड देऊ शकता. हे झालं नगलिंगबद्दल. नेक्स्ट आहे फॉर्मिंग. आता फॉर्मिंग म्हणजे काय, फॉर्मिंग इज द प्रोसेस ऑफ टर्निंग अ कॉन्वेक्स और कॉन्क्यू और एनी इरेग्युलर शेप ऑन द वर्क पीस. म्हणजे काय हो, सपोज समजा तुम्हाला कॉन्वेक्स असं कॉन्क्यू असला शेप जर तुम्हाला वर्कपीसवरती पाहिजे शॉर्ट लेंथसाठी तुम्हाला पाहिजे, मग काय असतो, एक फॉर्मिंग टूल असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्हाला शेप पाहिजे त्या पद्धतीनं त्या टूलवरती तो ऑलरेडी शेप असतो. आणि त्याच्या एंडला जर तुम्ही बघितलात हा जो सरफेस आहे तर इथं कटिंग एज असतात. जेव्हा तुमचा जो वर्कपीस आहे तो सेंटर्समध्ये रोटेट होत असतो, हा जो फॉर्मिंग टूल आहे हा फॉर्मिंग टूल त्याला फीड केला जातो परपेंडिक्युलरली. मग त्याच्या कटिंग एजमुळं जो एक्सेस मटेरियल आहे बाजूच्या सरफेसचा तो एक्सेस मटेरियल रिमूव्ह होतो आणि तुम्हाला डिझायर्ड जो शेप आहे तो शेप भेटतो. यामधून तुम्हाला कॉन्वेक्स आणि कॉन्क्यू शेप देखील तुम्ही देऊ शकता. हे झालं फॉर्मिंगबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो तुमचा एकच मिनिट एक पॉईंट राहिला आय थिंक, हां, इसेंट्रिक टर्निंग. आता इसेंट्रिक टर्निंग म्हणजे काय, जर तुम्ही बघितलात फ्लायव्हील वगैरे जर तुम्ही फ्लायव्हील वगैरे बघितलात किंवा इथं तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकता, इसेंट्रिकसिटी तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुमचा जो सेंटर ऑफ एक्सेस असतो त्याच्या जर बाजूला म्हणजे त्याला पॅरलली जर दुसरा सेंटर ऑफ एक्सेस जर क्रिएट झाला तर त्याला इसेंट्रिकसिटी असे म्हणतो. म्हणजे काय, इसेंट्रिक टर्निंग, इफ अ सिलेंड्रिकल वर्कपीस has two separate axes of rotating, one being out of the center of the other, the work is termed as the eccentric. म्हणजे ज्यावेळी तुमच्या एका वर्कपीसला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा दोन ॲक्सिस होत असतात किंवा दोन ॲक्सिस क्रिएट होत असतात, म्हणजे जॉब जो आहे तो तुमचा सेंटर
आणि तुमचा इसेंटर, म्हणजे याला इसेंटर कसे म्हणतात, म्हणजे एक सेंटर असतो आणि दुसरा पण एक ॲक्सिस क्रिएट होत असतो. मग अशा वेळी 2 ॲक्सिस जेव्हा क्रिएट होत असतात एकाच पर्टिक्युलर एकाच जॉबवरती जेव्हा 2 ॲक्सिस येत असतात, म्हणजे काही पार्ट जो असतो जॉबचा, काही पार्टचा सेंटर, आता तुम्ही बघितलात की या एवढा जो पार्ट आहे याचा सेंटर कुठं आहे, येत आहे. पण जर तुम्ही बघितलात आज आणि याचा सेंटर इथं आहे. म्हणजे पार्ट वाईजचं जे सेंटर जर वेगवेगळे असतील तर त्यालाच इसेंट्रिक असे म्हणतात. मग इसेंट्रिक ऑपरेशन्स नेमका कशाला करायचा, तुम्ही जर बघितलात फ्लायव्हील वगैरे जो असतो तुमचा, त्यावेळी तुमचा जो फ्लायव्हील आहे त्यावेळी काय होतं, तुमचा फ्लायव्हील जो आहे तो इथं रोटेट होत असतो. पण तुमचा फिस्टन जर शॉफ्ट जर स्ट्रेट असला तर तुमचा फिस्टन याला कनेक्टिव्ह कॉर्ड तुमचा फिस्टन कनेक्ट केलेला असतो, तर तो फिस्टन जो आहे तो तुम्हाला स्ट्रोक देत नाही. मग ते स्ट्रोक मेंटेन करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती इसेंट्रिसिटी घ्यावा लागतो. मग तिथं तुम्ही जर तुमचा फिस्टनचा कनेक्टिंग कॉर्ड जर कनेक्ट केलात तर तुम्हाला जेवढा तुमचा इसेंट्रिक असतो तेवढा तुमचा पिस्टन जो आहे तो सिलेंडरमध्ये स्ट्रोक देत असतो. तर इसेंट्रिसिटी कसं जनरेट करायचा लेथवरती, तर टेलस्टॉक ऑफसेट मेथडनी तुम्ही इसेंट्रिसिटी करू शकता. म्हणजे काय हो, तुमचा जो टेलस्टॉक असतो, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ लेथमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. टेलस्टॉक जो असतो तुमचा, टेलस्टॉकमध्ये 2 पार्ट्स असतात, एक अप्पर बॉडी असतो, एक लोअर बॉडी असतो टेलस्टॉकचा, आणि एक स्क्रू मेंटेन ठेवलं, एक स्क्रू असतो. त्यावेळी ज्यावेळी तुम्ही ते स्क्रू जर लूज करता आणि लूज केल्यावरती तुम्हाला जो तुमचा अप्पर पोर्शन आहे तो इंडिव्हिज्युअली तुम्हाला मूव्ह करता येतो परपेंडिक्युलर टू दी ॲक्सिस ऑफ दी लेथ सेंटर किंवा हेडस्टॉकच्या परपेंडिक्युलरली तुम्ही त्याला ऑफसेट देऊ शकता. म्हणजे तुम्ही त्याला मूव्ह करू शकता. जेवढा ऑफसेट तुम्हाला पाहिजे, जेवढा तुम्हाला इसेंट्रिसिटी पाहिजे तेवढाच इसेंट्रिसिटीने तुम्ही त्याला मूव्ह करू शकता अप्पर केसला, टेलस्टॉकच्या अप्पर केसला. पण तुमचा लोअर केस जो असतो टेलस्टॉकचा तो तुमच्या बेडवरतीच असतो. लोअर केस जो आहे तो तुमच्या बेडवरती स्टेशनरी असतो. पण तुमचा अप्पर केस जो आहे तो किती तुम्हाला डेविएशन पाहिजे किंवा किती ऑफसेट पाहिजे किंवा किती इसेंट्रिसिटी पाहिजे तेवढ्या इसेंट्रिसिटीने तुम्ही त्याला मूव्ह करू शकता आणि लॉक करू शकता. मग याच्यामुळं तुम्हाला 2 ॲक्सिस तिथं भेटतात आणि तुम्ही त्या 2 ॲक्सिसवरून तुम्ही इसेंट्रिसिटी फॉर्म करू शकता. आणि याचा उपयोग जो आहे ऑफसेटचा, तर हे तुम्हाला टेपर ट्रेनिंगमध्ये देखील यूज होतो. तर हे झालं आजच्या लेक्चरमध्ये, म्हणजे बेसिक ऑपरेशन्स ऑफ लेथ. तर अजून बेसिक ऑपरेशन ऑन लेथ अजून एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे टेपर टर्निंग ऑपरेशन. तर टेपर टर्निंग जो ऑपरेशन आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ, कारण टेपर टर्निंगमध्ये तुमचे टोटल 5 टाईपचे तुम्ही टेपर करू शकता. मग आपण ते ईच वन टाईप जो आहे तो आपण फुल डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.